सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान। आज 26 नोव्हेंबर 2024। आज या भारताच्या संविधान दिनाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्याचप्रमाणे येणाऱ्या 26 जानेवारी 2025 ला म्हणजेच संविधान दिनाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत। याचाच अर्थ संविधान दिन आणि प्रजासत्ताक दिन ह्या दोन्ही महत्वाच्या दिवसाचे 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्या निमित्ताने आज आपण जे कोणी या व्हिडिओला पाहत आहेत, उद्या रेकॉर्डिंग पाहणार आहेत, त्या सर्वांच्या सदसद विवेक बुद्धीला आव्हान देत मी हा व्हिडिओ आपल्या समोर शेअर करत आहे। भारताचे संविधान हे केवळ भारतापुरते मर्यादित नाहीयेत। जागतिक संविधान दिन अशा पद्धतीने आपण हा घोषित केला पाहिजे। त्याची अनेक कारणे आहेत। जगाच्या पटलावरती जेव्हा आपण विचार करू त्यावेळेस हे भारतीय संविधान जागतिक दर्जाचे कसे आहे याचा जर पुरावा पाहिजे असेल तर 10 डिसेंबर 1948 ला संयुक्त राष्ट्र संघटनेने आपल्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातून जी मानवी हक्काचे 30 कलमे घोषित केलेली आहेत, ती संपूर्ण कलमे भारताच्या संविधानातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अधोरेखित झालेले आहेत। म्हणून आमच्या भारताचं संविधान हे जागतिक संविधान असल्याचं सिद्ध झालेलं आहे। विचार करा की या पृथ्वी तलावर जवळपास इसवी सन पूर्व 2350च्या ग्रीक मधल्या एरुकागिनेच्या मानवी हक्काच्या चळवळीपासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत या संपूर्ण प्राचीन आणि अर्वाचीन जगाच्या इतिहासात जे काही मानवी हक्काचे लढे वाहिले आणि त्या लढ्यामधून रक्तरंजित पाठ जे वाहिले, त्यामध्ये ठळक वैशिष्ट्याने सांगायचं असेल तर मदिनेची सनद हे एक त्याचं उदाहरण आहे। त्या मदिनेच्या सनदीसाठी रक्तरंजित पाठ वाहिलेले आहेत। त्याचबरोबर अर्वाचीन काळामधलं अमेरिकन राज्यक्रांती घ्या, अमेरिकन सिव्हिल वॉर घ्या, त्यानंतरची फ्रेंच राज्यक्रांती घ्या, रशियाची रशियन राज्यक्रांती घ्या, जपानची मेईजी क्रांती घ्या, आपल्या भारतामधील इंग्रज आणि भारतीयांच्या मधला स्वातंत्र्य लढा घ्या, जालियनवाला बाग हत्याकांड घ्या, पहिलं महायुद्धामधलं वाहिलेलं रक्तरंजित पाठ घ्या, दुसऱ्या महायुद्धामध्ये वाहिलेले रक्तरंजित पाठ घ्या। एकंदरीत जगाच्या पटलावरती जवळपास गेल्या 4000 वर्षामध्ये जे काही केवळ आणि केवळ मानवी हक्काच्या लढ्यासाठी रक्तरंजित पाठ वाहिले, ते सर्व या जगामध्येच काही, या देशामध्येच काही, संपूर्ण जगामध्ये कुठेच असे रक्ताचे पाठ वाहू नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या संविधानाची निर्मिती केलेली आहे। आणि हे भारताचं संविधान अर्पण कोणाला केलेलं आहे तर ते
आम्ही भारताचे लोक आणि स्वतःप्रत अंगीकृत करून अधिनियमित करत आहोत, म्हणजेच हक्कामध्ये आम्ही आणि कर्तव्यामध्ये मी, ही तत्वज्ञानिक संकल्पना घेऊन ही भारताची उद्देशिका आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ज्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 ला या संविधान सभेने ही आम्ही भारताचे लोक म्हणून प्रास्ताविकेची घोषणा केली आणि त्यामधून एक दृढ संकल्प आणि प्रतिज्ञा व्यक्त झालेली आहे की ज्या पद्धतीनं आम्ही करत आहोत या प्रास्ताविकेचं, अगदी तीच पद्धत संपूर्ण देशाने इथून पुढे शेवटपर्यंत या प्रास्ताविकेचं वाचन आणि दृढ संकल्प करून त्या ठिकाणी जागृतीतून कृतीतून सिद्ध करण्याचं आवाहन त्या ठिकाणी पहिल्या संविधान सभेमध्ये केलेलं होतं. आणि गेल्या 75 वर्षाचा इतिहास पाहता आम्ही या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीनं त्यांच्या कुसांस्कृतिक बळावरती येथील अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण केला आणि त्या संघर्षामध्ये जवळपास प्रतिक्रांतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रतिक्रांतीच्या लाटेची अतिउच्च टोक आज 2024च्या काळामध्ये परिणामकारक झालेलं दिसत आहे. या भूतलावरती साधारणतः जगाच्या इतिहासामध्ये अनेक रक्तरंजित जे पाठ वाहिलेली मी आता उदाहरणं दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश म्युझियम मध्ये 18 तास अभ्यास करताना या सर्व क्रांत्यांचा अभ्यास केला आणि हे निरपराध लोकांचे बळी, विनाकारण युद्धामध्ये सैनिकांचा बळी आणि केवळ वर्ण लिंग भेदाच्या भिंतीतून निर्माण झालेली ही रक्तरंजित पाठ वाहू नये या सर्व जागतिक इतिहासाचा बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि या अशा प्रकारच्या इतिहासाची पुनरावृत्ती जगामध्ये कुठंच घडू नये आणि त्याचबरोबर आमच्या देशात सुद्धा पूर्वी कधीतरी आमच्या देशामध्ये स्वातंत्र्य होतं, परंतु त्या स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो याचं अंतर्मुख होऊन विचार करून त्याच्यावरती उपाय म्हणून अशा पद्धतीनं या भारताच्या संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि ती आपल्याला 26 नोव्हेंबर 1949 रोजी प्रदान केली. आणि या संविधानामधून जे आम्हाला आव्हान केलेले होतं त्या आव्हानाला, जे प्रास्ताविकेमध्ये आव्हान आहे केलेलं स्वतः परत अधिनियमित करून अंगीकृत करण्याचं, ते आव्हान, त्या संपूर्ण प्रास्ताविकेमधलं संपूर्ण आव्हान आम्ही केवळ आणि केवळ गेल्या 75 वर्षामध्ये समजून घेऊन, जागृत होऊन, कृतीतून आचरणातून सिद्ध होण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. केवळ आणि केवळ आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या तोंडून पोपटपंचीद्वारे बोलवून घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे. याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्या संविधानाचं महत्व कधी समजून घेतलेलं नाही. आज साधारणतः 1960 पासून, कमीत कमी 1960 पासून जर या केंद्र सरकारने आणि सर्व राज्य सरकारांनी आपल्या शालेय पाठ्यक्रमाच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये पहिल्या वर्गापासून ते पीजी पर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये हळूहळू त्या संविधानाची ओळख करत करत ज्या पद्धतीनं इतिहासाची ओळख करून दाखवतात, ज्या पद्धतीनं मराठी विषयाची ओळख करून दाखवतात, ज्या पद्धतीनं रसायनशास्त्र, विज्ञान याची ओळख करून दाखवतात, अगदी त्या पद्धतीनं जर या संविधानाच्या मूलभूत हक्काच्या माध्यमातून हळूहळू सुरुवात करून पहिल्या वर्गापासून ते शेवटच्या पीजी पर्यंत जर या अभ्यासक्रमामध्ये संविधानाचा समावेश केला असता तर आज 75 वर्षामध्ये आमच्या संविधान जागृतीचं चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु या व्यवस्थेने या संविधानाला कधी जुमानलंच नाही.
हे त्या मागचं मुख्य कारण आहे. ज्या पद्धतीनं या देशामध्ये संविधान क्रांती करून डॉक्टर बाबासाहेबांनी ही क्रांती अजरामर करून टाकली, परंतु त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान कितीही मोलाचं महत्वाचं असलं, परंतु तिला जर राबविणारे, अंमलबजावणी करणारे जर नालायक असतील तर या संविधानाचं मातेरं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांचा जो इशारा होता, जो इशारा त्यांनी सांगितला की ज्या दिवशी 25 नोव्हेंबर 1949 ला शेवटचं भाषण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्या भाषणाचा एक सार थोडक्यात या ठिकाणी मी मागच्या वेळेस सांगितलं आणि आताही सांगतो आठवणीत राहावं म्हणून. ते म्हणतात की येणाऱ्या 26 जानेवारी 1950 ला आम्ही एका स्वतंत्र अशा भारतामध्ये प्रवेश करणार आहोत. आमचा देश स्वतंत्र पूर्वी कधीच नव्हता असं नव्हे. आम्ही स्वतंत्र होतो, परंतु आम्ही स्वातंत्र्य तेव्हा गमावून बसलो आणि हजारो वर्षाचा या गुलामीचा इतिहास त्या स्वातंत्र्य गमावून बसलेल्यांच्या नंतरचा इतिहास आहे. आणि येणाऱ्या 26 जानेवारी 1950 पासून ज्या स्वतंत्र भारतामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत, ते स्वातंत्र्य आम्ही टिकवून ठेवलं पाहिजे. आणि जर आम्ही टिकवून नाही ठेवू शकलो, ते जर पुन्हा गमावून बसलो, तर निश्चितपणे आम्ही ते गमावलेलं स्वातंत्र्य पुन्हा कधीही मिळवू शकणार नाही. ही भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशीच्या भाषणामध्ये केलेली आहे. याच भाषणाचा पुरावा गृहीत धरून जर आपण त्याचं समीक्षण करण्याचं जर आपण ठरवलं, तर आज 2024च्या काळामध्ये आम्ही पुन्हा एकदा स्वातंत्र्याकडून गुलामीच्या दिशेने कोरोनाच्या गतीने जात आहोत. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. जगामध्ये 2 शक्ती आहेत संपूर्ण जगात. एक तथागत भगवान बुद्धांनी दिलेली विवेकवादाची शक्ती आणि दुसरी बाहेरून आणलेल्या आर्यांनी साम दाम दंडभेदाची कूटनीती. आणि या दोन्ही शक्तीमध्ये जगात आणि आपल्या देशामध्ये वैचारिक दृष्ट्या जो संघर्ष चालू आहे, तो संघर्ष म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांतीची लढाई. पहिल्यांदा या जगामध्ये आणि विशेषतः या देशामध्ये जो मानवतावाद विरोधी, निसर्गवादाच्या विरोधी, विज्ञानवादाच्या विरोधी, विवेकवादाच्या विरोधी जी ही कूटनीतीची कुसंस्कृतीचे विचार होते, ही कुसंस्कृती या आर्यांच्या माध्यमातून जगात निर्मिली आणि तिने या संपूर्ण लोकशाहीवादी, विज्ञानवादी, मानवतावादी, निसर्गवादी या सर्व सुविचारांना नेस्तनाबूत करण्याचं काम या कुसंस्कृतीने केलं. आणि जेव्हा याचा अतिरेक झाला, तेव्हा या निसर्ग क्रांतीच्या विरोधात झालेली प्रतिक्रांती, तिच्या विरोधामध्ये प्रथमच तथागत भगवान बुद्धांनी आपली क्रांती निर्माण केली, जी धम्म संशोधनातून बुद्धत्व प्राप्त करून धम्मक्रांतीची मशाल त्यांनी आमच्या हातात दिली. तथागत भगवान बुद्धांनी केलेली ही पहिली, या प्रतिक्रांतीच्या विरोधामध्ये केलेली पहिली क्रांती होती. आणि त्यानंतर पुन्हा सम्राट अशोक, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धन यांच्या कार्यकाळामध्ये या क्रांतीला, या धम्मक्रांतीला उजाळा मिळाला, राजाश्रय मिळाला. आणि या क्रांतीची, धम्मक्रांतीची जी काही व्यवस्था होती, ती मात्र हळूहळू चढत्या आलेखाप्रमाणे आविष्कारित होत गेली. परंतु पुन्हा पुष्यमित्र शुंगाने या क्रांतीला पुन्हा प्रतिक्रांती करून शह दिला आणि पुन्हा एकदा 1350 वर्ष या देशातून हा धम्म, जो धम्म, ज्या धम्माचं तत्वज्ञान निसर्गवादाला मान्य आहे, ज्या धम्माचं तत्वज्ञान मानवतावादावर आधारित आहे, अशा धम्माच्या तत्वज्ञानाचं लय या ठिकाणी पुष्यमित्र शुंगाच्या माध्यमातून झाला. आणि 1350 वर्षानंतर याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्मक्रांतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा
14 ऑक्टोबर 1956ला पुनरुज्जीवन आणि धम्मचक्र प्रवर्तन त्या ठिकाणी केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असं की या जगामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती या एकमेकांमध्ये गुंतलेल्या साखळीतील कड्याप्रमाणे आहेत. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान क्रांतीतून एक प्रकारे क्रांतीची लाट निर्माण केली, त्यानंतर पुन्हा एकदा या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या कुसंस्कृतीचा प्रतिक्रांतीला सुरुवात त्याच क्षणापासून सुरू झाली जेव्हा या संविधानामधून पहिल्यांदा 1951ला घटना दुरुस्ती करण्यात आली. पहिल्यांदा घटना दुरुस्ती झाली, त्यामध्ये सुद्धा प्रयत्न झाला होता की मूलभूत हक्कावर संविधानातल्या गदा आणण्याचं काम, परंतु बाबासाहेबांच्या हयातीमध्ये ते होऊ शकलं नाही. त्यानंतर पुन्हा 1956ला सुद्धा तो प्रयत्न करण्यात आला, परंतु तरी सुद्धा त्याच्यामध्ये शक्यता कमी झाली. परंतु संविधान निर्मितीच्या नंतरच्या 75 वर्षामध्ये या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीनं जशी संधी मिळेल तशी मान वर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये 1976ला 42वी घटना दुरुस्ती करून मूलभूत हक्कावर संविधानातील गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामधून एक प्रतिक्रांतीची लाट पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न तत्कालीन 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आला, याच कूटनीतीच्या माध्यमातून. परंतु त्यामध्ये संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये संघर्ष होत गेला आणि शेवटी 2007 सालापर्यंत हा संघर्ष एका ऍग्रीमेंटमध्ये समाविष्ट झाला. आणि त्यामधून 14, 15, 16, 19, 20, 21 या 6 मूलभूत अनुच्छेदाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे गदा आणता येत नाही अशा प्रकारचं संगनमत होऊन त्या ठिकाणी तेव्हापासून 2007 सालापासून जानेवारीच्या आम्ही एक प्रकारे सुरक्षित राहिलेलो आहोत. परंतु ही कूटनीतीची कुसंस्कृती जशी संधी मिळेल तशी वर करण्याचा प्रयत्न केला, मान वर करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुन्हा एकदा 2004ला जेव्हा काँग्रेसचं या देशामध्ये सरकार आलं, त्या माध्यमातून ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका झाल्या आणि पहिल्यांदा त्या मनुस्मृतीचा एक प्रकारे जी ईव्हीएम मनुस्मृतीवादी होती त्या ईव्हीएम मनुस्मृतीवाद्याचा त्या ठिकाणी प्रवेश या देशामध्ये झाला आणि आमच्या निवडणुकाचा हक्क आमचा त्या मशीनने हिरावून घेतल्यासारखं त्या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवात झाली. त्यानंतर जेव्हा 2009च्या लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेस विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरती धांदली करता येते, मॅनिप्युलेट करता येते या माध्यमातून त्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे तर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी 100 प्रश्नांचं पुस्तक या ईव्हीएमच्या विरोधामध्ये लिहिलं. लालकृष्ण अडवाणी यांनी शंका उपस्थित केल्या, विरोध केला. परंतु तत्कालीन काँग्रेस पक्षाने या ईव्हीएम वरती धांदली करून एक प्रकारे पुन्हा 2009ला आपण सत्तेवर आले, काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. 2004 ते 2014 या 10 वर्षामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना त्यांनी धांदली केली असेल, अल्प प्रमाणात केली असेल, थोड्याफार प्रमाणात केली असेल, परंतु भाजपासाठी एवढं निश्चित झालं की आपल्याला या मशीनवरती धांदली करून आपल्या पक्षाचे सदस्य आणि प्रतिनिधी निवडून आणू शकतो. हा आत्मविश्वास त्या ठिकाणी भाजपाच्या ठिकाणी आला आणि 10 वर्षानंतर सत्तापालट झाला आणि 2014ला त्या ठिकाणी याच RSSच्या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या या कुसंस्कृतीला पुन्हा एकदा या देशामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून संधी मिळाली केंद्रामध्ये सत्तेवर येण्याची. जेव्हा 2014ला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊन सत्तेवर आले तेव्हापासून, कारण 1925ला जेव्हा हिंदू महासभेची स्थापना झाली त्याचं रूपांतर नंतर RSS, त्यानंतर राजकीय स्वरूप बीजेपी, अशा पद्धतीनं वाढत वाढत जाऊन जेव्हा 100 वर्षापूर्वी 1925ला याची निर्मिती झालेली होती, आता येणाऱ्या 2025ला त्या RSSला त्या विचाराला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्त या देशामध्ये जशी संधी मिळेल तशी त्यांनी त्या संधीचा, सुवर्ण संधीचा लाभ घेतला आणि 2014 पासून या संविधानाला बाजूला फेकून देण्यासाठी जशी संधी मिळेल तशी त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला आहे. 2014ला जेव्हा भाजपचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी आपल्याला लालूच दाखवली की काँग्रेस पक्षाने चोरून ठेवलेले स्विस बँकेमधले पैसे आम्ही परत आणू
आणि एवढी संपत्ती आहे ती की आमच्या भारतीय कुटुंबाच्या प्रत्येक कुटुंबाच्या अकाउंटवर 15 लाख रुपये कमीत कमी येतील आणि ते आम्ही त्या अकाउंटवर टाकू. या आशेवरती 2014च्या निवडणुका जिंकल्या. 5 वर्ष राज्य केलं. त्या पहिल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी पायाला भिंगरी लावल्यासारखं संपूर्ण देश संपूर्ण जग फिरत गेले आणि 2019च्या जेव्हा निवडणूक आल्या त्या निवडणुकीमध्ये सांगितलं की आम्ही येणाऱ्या 2022च्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव वर्षामध्ये प्रत्येकाला पक्की घरं आम्ही देणार आणि ही घोषणा सुद्धा फोल ठरली आणि 2022 पर्यंतही कुणाला घर त्या ठिकाणी आश्वासनाप्रमाणे देण्यात आली नाहीत आणि पुन्हा जेव्हा 2024च्या निवडणुका आल्या तोपर्यंत त्यांनी संपूर्ण तयारी केली होती. 2019 पासून ते 2024 पर्यंत अशी तयारी केली की जेव्हा 2014ला पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हापासून त्यांनी एक निश्चय केला होता, जी संविधान विरोधी शक्ती भाजपची, त्यांनी हा निश्चय केला की या देशातील लोकशाही आणि संविधान संपवायची असेल तर प्रथम येथील विरोधी पक्ष जो असेल त्याला पराभूत आणि नेस्तनाबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून काँग्रेस पक्षाला त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनैतिक काम केलं त्याचे पुरावे गोळा करून त्यांच्या विरोधामध्ये रान उठवून त्यांना नष्ट करण्याचं काम या बीजेपीच्या सरकारनं 2014 पासून सुरुवात केली आणि त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. 2019च्या अशा काही निवडणुका झाल्या की त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा म्हणजेच त्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते पद सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेलं नव्हतं. इथपर्यंत या विरोधी पक्षाचे पंख छाटण्यामध्ये या बीजेपीने काम केलं. त्याचबरोबर प्रादेशिक पक्षांना सुद्धा आपल्या गुलाम बनवण्याचं त्यांनी काम केलं. विरोधी पक्ष संपवला, त्याचे मित्र पक्ष संपवले, प्रादेशिक पक्षांना संपवलं आणि जेव्हा हे सगळं संपलं लोकशाही संपवण्यात जवळपास 70% यश आलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न उरला की जनतेच्या मताचा अधिकार आपण जर कसा हिरावून घेतला तर उरले सुरले 30% सुद्धा ही लोकशाही संपेल आणि त्या लोकशाहीच्या नावावरती आम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीनं राज्य करू. या संविधानाचा खोका, संविधानामधील जे काही पुरण भरलेलं आहे ते त्या पद्धतीने तसंच ठेवून आम्ही आमच्या पद्धतीचं त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने आम्ही राज्य करू असा मनोग्रह करून या बीजेपीच्या सरकारने RSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी या जनतेच्या मताचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे 2019 पासून ते 2024 पर्यंत या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये चिप बसविण्यासाठी त्याच्यामध्ये सेटिंग करण्यासाठी गुजरातमध्ये कंपनी काढली चीनच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि त्या चिपला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मध्ये बसवून सेटिंग करून 2024च्या लोकसभेच्या निवडणुका लढल्या. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लढल्या, हरियाणाच्या निवडणुका लढल्या, मध्य प्रदेश, राजस्थान सगळ्या निवडणुका लढल्या आणि ज्या कंपनीमध्ये चिप बनते त्या कंपनीचे 7 पैकी 5 डायरेक्टर हे भाजपचे पदाधिकारी होते. हेही या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या लोकशाहीला संपवण्यासाठी या बीजेपीच्या सरकारने 2014 पासून ते आजपर्यंत कोरोनाच्या गतीनं प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये हा पहिला प्रयत्न म्हणजे या लोकशाहीतील विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे पंख छाटणे, त्यानंतर त्यांच्या मित्र पक्षांची शक्ती कमी करणे, त्यानंतर सर्व प्रादेशिक पक्षांना येन केन प्रकारे पैशांचा घोडेबाजार करून विकत घेऊन त्यांना ब्लॅकमेल करून त्यानंतर इन्कम टॅक्स, CBI या सगळ्यांच्या माध्यमातून धाक दाखवून त्यांना गुलाम बनवण्याचं काम, त्यांचे डोके वर न काढू देण्याचं काम या बीजेपीच्या सरकारनं 2014 पासून केलं आणि 19 पासून या सगळ्या विरोधी पक्षांना सगळ्या पक्षांना संपवल्याच्या नंतर जनतेचा मताचा अधिकार हिरावून घेण्यासाठी या 2019 पासून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून सेटिंग करून त्या पद्धतीने तयारी केली आणि 2024ला या मताच्या अधिकाराचं पूर्णतः हनन झालं आणि शेवटी महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतला. हे 100% सत्य झालं. याचे पुरावे सुद्धा मी यावेळेस सांगणार आहे आणि त्यासाठी एक लक्षात ठेवलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 75 वर्षापूर्वी भारताचं संविधान दिलं त्या संविधानातील 395 कोहिनूर हिरे
जे 22 भागामध्ये समाविष्ट झालेले आहेत, जे 8 परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत, अशा संविधानातील जे मूलभूत हक्क आहेत, जे मूलभूत हक्क कलम अनुच्छेद 12 ते 32 मध्ये सामावलेले आहेत, हे अनुच्छेद 12 ते 32 मधील जे मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकारामधूनच स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ही लोकशाही मूल्य त्या ठिकाणी आविष्कारित होणार आहेत. त्याच मूलभूत हक्कामध्ये सर्वोच्च स्थान असलेला जो मूलभूत हक्क आहे तो म्हणजे आम्ही निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा मताचा अधिकार. आणि हा मताचा अधिकार आम्ही व्यवस्था त्या माध्यमातून बदलू शकतो, या माध्यमातून आम्ही सरकार बदलू शकतो, या माध्यमातून आम्ही प्रतिनिधी बदलू शकतो, या माध्यमातून आम्ही संपूर्ण देशाचा कारभार चालू शकतो अप्रत्यक्षरित्या. अशा पद्धतीचं अत्यंत मोलाचा असलेला मताचा अधिकार, जो आमच्या जीवाच्या पेक्षाही प्राणापेक्षाही मोलाचा आहे, अशा मताचा अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला या संविधानाच्या मूलभूत हक्कातून प्रदान केलेला होता. परंतु हा मताचा अधिकार येथील व्यवस्थेने, येथील प्रधानमंत्र्यांनी, येथील राष्ट्रपतींनी, येथील निवडणूक मुख्य आयोगाने, येथील सर्वोच्च न्यायालयाने, एकंदरीत संपूर्ण व्यवस्थेने या आमच्या भारताच्या लोकांचा हा मताचा अधिकार जबरदस्तीनं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर मतदान करून घेऊन हा मताचा अधिकार आमचा हिरावून घेण्यात आलेला आहे. आणि जेणेकरून त्यांच्या लायकीचे रिझल्ट आणि परिणाम त्यांच्या लायकीचे अशा पद्धतीने ईव्हीएम वरती सेटिंग करून या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. आणि याची उदाहरण देतो, जास्त उदाहरण, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चुकीची आहे आणि किती चुकीची आहे आणि कशी चुकीची आहे हे समजून घेण्यासाठी एका उदाहरणाची सुद्धा अपेक्षा आहे, आवश्यकता आहे. एकाच उदाहरणाची, जास्त उदाहरणाकडे जायची गरज नाही. एक उदाहरण असं आहे की 130 विधानसभा मतदारसंघ जो मुंबईतील दहिसर भागातला आहे, त्या दहिसर भागातल्या विधान मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे होते. आणि मतदान केल्याच्या नंतर जेव्हा काउंटिंग झाली 23 तारखेला, त्यावेळेस त्या उमेदवाराला केवळ 2 मते पडली. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर पसरतोय. 2च मते पडली. त्यांच्या घरामध्ये टोटल एकूण 7 मतदार होते आणि 7ही मतदारांनी मतदान केलंय. मग 7 लोकांनी मतदान केलेलं असताना जर त्यांना स्वतःला जर 2च मतं पडत असतील, तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा जो गडबड घोटाळा झाला आहे तो 100% झालेला आहे. आणि केवळ हे पुरावा आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो की 250 क्रमांकाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे सोलापूरमध्ये अक्कलकोट, त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय जनता पक्षाचे, रासपचे, राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे एक उमेदवार होते. त्या उमेदवारांनी त्यांच्या गावामध्ये जाऊन जेव्हा सकाळी 7:30ला मतदान केलं, त्याच पक्षाला स्वतः उमेदवार असल्यामुळं, आणि जेव्हा त्या गावातलं काउंटिंग झालं, त्या गावामधून त्या पक्षाला 0 मतं पडलेली आहेत. हे पुरावे आहेत रेकॉर्डमध्ये. आणि हे 2 जे पुरावे सांगितलेत, हे 2 पुरावे भक्कम झालेत. 100%च्या वरती हे पुरावे आहेत. आणि या पुराव्याच्या आधारे असे कितीतरी आहेत. उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेच्या माध्यमातून 450 तक्रारी त्यांनी जमा केलेल्या आहेत. शरद पवार गटाच्या तक्रारी त्या वेगळ्या, काँग्रेसच्या गटाच्या त्या तक्रारी वेगळ्या. परंतु या 450, 500, 1000, 2000 ज्या काही तक्रारी आहेत, या सगळ्या तक्रारीमध्ये ह्या 2 तक्रारी पुराव्यासहित ज्या आहेत, याचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शकणार नाही. सर्वोच्च न्यायालय याचं उत्तर देऊ शकत नाही. राष्ट्रपती याचं उत्तर देऊ शकत नाही. कुणीही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. याचा अर्थ 100% स्पष्ट आहे की आमच्या मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं हिरावून घेऊन आमच्या लोकशाहीचा गळा घोटलेला आहे. या प्रयत्नाबरोबरच भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी नालासोपाऱ्यातील विवांता हॉटेलमध्ये
500च्या नोटांची बंडल वाटप केलेले आहेत, 5 कोटी रुपये वाटलेले आहेत, 9 लाख रुपये पकडलेले आहेत. या प्रकरणाचा पुराव्यासहित या निवडणूक आयोगाने विचार करायला पाहिजे. आणि जर एवढं होत नसेल तर आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. आम्हाला म्हणजे आम्ही भारतीय लोकांना. या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुकीच्या निकालानुसार जर जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःला प्रश्न विचारायचा आहे आणि कृतीत आणायचा आहे तो हा की त्यांनी संपूर्ण महाविकास आघाडीचे जेवढे काही आमदार निवडून आलेले आहेत त्या सर्वांनी मिळून सामूहिक राजीनामे दिले पाहिजेत. सामूहिक राजीनामे देऊन रस्त्यावर उतरून आमच्या सोबत जे आमच्यासारखे या ईव्हीएम ला विरोध करणारे महाराष्ट्रामध्ये जनता आहे त्यांच्या सोबत रस्त्यावर उतरून या मुख्य निवडणूक आयोगाला, या राष्ट्रपतीला, या प्रधानमंत्र्याला आणि या सर्वोच्च न्यायालयाला आव्हान द्यायचंय की तुम्ही आत्ताच्या आत्ता यापुढं या 6 महिन्याच्या आत तुम्ही पुन्हा एकदा निवडणुका घ्या महाराष्ट्राच्या आणि तेही बॅलेट पेपरवर घ्या आणि पुन्हा हे आव्हान स्वीकारा. अशा पद्धतीचं आव्हान जर या महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी, घटक पक्षांनी केलं, सामूहिक राजीनामे देऊन आम्हाला एवढे तरी कशाला दिलं तुम्हीच सगळे घ्या म्हणून अशा पद्धतीने जर गेलं तर स्वाभिमानाचा महाराष्ट्राचा इतिहास या देशामध्येच नव्हे जगामध्ये क्रमांक 1 वर राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि हा स्वाभिमान आम्हाला या ईव्हीएमच्या माध्यमातून एवढं तरी कशाला देता हेही वापस घेऊन टाका म्हणून राजीनामे द्यावेत आणि पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका पुन्हा एकदा व्हाव्यात आणि तेही बॅलेट पेपरवर 100% व्हाव्यात अशी मागणी घेऊन रस्त्यावर उतरून जनतेसोबत जर तुम्ही आंदोलन छेडलं तर निश्चितपणे जनता तुम्हाला नोटीस केल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही करणार नाहीत असं अशी आमची शंका आहे. कारण तुम्ही या माध्यमातून क्रांती करण्याच्या लायकीचे नाही आहात. आणि जर करताल तर तुम्हाला सॅल्यूट आहे माझ्यासारख्यांचा. या माध्यमातून जर आपण विचार केला तर खरोखरच या देशामध्ये क्रांती होऊ शकते. परंतु हे राजकीय पक्ष जाऊ द्या. महाविकास आघाडी 100% हरली काय आणि महायुती 100% जिंकली काय किंवा पुन्हा 100% महायुती हरली काय किंवा महाविकास आघाडी जिंकली काय किंवा इतर पक्ष जिंकले काय हरले काय या निकालाविषयी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आमच्या भारतीय जनतेला. आम्हाला घेणं देणं हे आहे की आमच्या मताचा अधिकार या ईव्हीएम मशीननं जो हिरावून घेतलेला आहे तिचा आम्ही सूड आणि बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी रस्त्यावर उतरून राजकारणाच्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही संपूर्ण भारतीय जनतेला आव्हान करत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत केवळ आणि केवळ आमच्या मताच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी. कारण संविधानातून बाबासाहेबांनी दिलेले आहेत की मताचा अधिकार आमच्या जीवापेक्षा मोलाचा आहे म्हणून. आणि म्हणून या भारतीय संविधानाच्या माध्यमातून जनजागृती आज 75 वर्षानंतर पुन्हा एकदा पहिला गिअर टाकून करणं आहे. या संविधान दिनाच्या 75 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा स्वातंत्र्याकडून गुलामीकडे कोरोनाच्या दिशेने जो वेग घेतलेला आहे त्याला थांबवणं हे केवळ आणि केवळ या भारतीय जनतेचं कर्तव्यच नव्हे तर अधिष्ठान असलं पाहिजे. आणि त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली पाहिजे. या देशाला महागाईने ग्रासलेले आता जे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 500च्या नोटांच्या बंडलाचा जो पूर वाहिलेला आहे त्याचे घातक परिणाम आमच्याच महाराष्ट्रीय जनतेला भोगावे लागणार आहेत. ते कसे की तुम्हाला जगता जगता मरणाऱ्या आणि मरता मरता जगणाऱ्या दयनीय अवस्थेमध्ये आत्महत्या कराव्या लागणार आहेत. फास गळ्याला लावून घ्यावा लागणार आहे. आणि 2100 रुपये महिना देऊन जी लालूच आम्हाला दाखवली देण्याची आणि 1500 रुपये देऊन आम्हाला लालूच दाखवली आणि त्या माध्यमातून जे काही मतदानाच्या अपेक्षेने त्यांनी जे दिले ते परिणाम सुद्धा ते प्रतीक सुद्धा या लोकशाहीला घातक आहेत. आमची लोकशाही आणि संविधान संपलेलं आहे. केवळ 5% शिल्लक आहे. 5% आणि या 5%
बाहेर त्या आयसीयू मधून काढणं या संविधान लोकशाहीला आत्ताच्या घडीला अशक्य नाही, परंतु महाकठीण काम आहे. आणि हे महाकठीण काम केवळ तुमच्या माझ्यासारखे रस्त्यावर उतरून तयारी ठेवणारे असेच लोक करू शकतात, दुसरे यामध्ये कुणीही करू शकत नाही. आज जो संविधान दिन झाला, खरं पाहता महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्याच्या नंतरचा हा जो पहिला संविधान दिन आहे तोही अमृत महोत्सवी आहे. हा संविधान दिन खरे पाहता 4 भिंतीच्या आतमध्ये साजरा करण्याच्या लायकीचा नव्हताच, एखाद्या मोठ्या हॉलमध्ये सुद्धा साजरा करण्याच्या लायकीचा नव्हताच. तर हा संविधान दिन रस्त्यावर उतरून ओपन चॅलेंज करत या व्यवस्थेच्या विरोधात हा लढा देण्याच्यासाठी हा संविधान दिन साजरा करण्यासारखा होता. उद्या परवा 13 जेव्हा कधी महाराष्ट्र सरकार स्थापन होणार आहे ते 100% असंविधानिक सरकार राहणार आहे. 100%, 99.99% नाही तर 100% परिपूर्ण हे सरकार असंविधानिक सरकार राहणार आहे, जे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातून अधोरेखित करणार असेल. असंविधानिक का म्हणतोय? 1% सुद्धा संविधानिक नाही. असंविधानिक का म्हणतोय? कारण या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये हा मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हिरावून घेतल्यामुळं, आमचं मत तिथं पडलेलं नसल्यामुळं, या 3 उमेदवाराच्या पुराव्यानुसार आमचं मत त्या ठिकाणी पडलेलं नाही. आम्ही ज्याला बटन दाबलं ते दुसऱ्यालाच गेलं, हे सिद्ध झाल्यामुळं आमच्या मताचा अधिकार हा राहिलेलाच नाही आणि ते मत आम्ही दिलंच नाही. आणि जे मत दिलं नाही आणि असे लोक निवडून गेले ते असंविधानिक. आणि त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन करणं ते सुद्धा असंविधानिक. आणि महाराष्ट्र सरकार पुन्हा 2029 मध्ये 29 पर्यंत असंविधानिक सरकार चालणार आहे. ज्या पद्धतीनं 2.5 वर्षापूर्वी गेल्या 2022 पासून जे असंविधानिक सरकार मेंढे साहेबांच्या माध्यमातून झालं ते त्याचीच पुनरावृत्ती येणाऱ्या 5 वर्षापर्यंत होणार आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहायची, तोपर्यंत आम्ही पुन्हा गुलाम होऊन राहायचं. आणि गुलाम जर होऊनच राहायचं असेल तर तेही स्वातंत्र्य या संविधानाने दिलेलं आहे. कारण शेवटी बाबासाहेब म्हणतात की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्या गुलामांना जर गुलामीच कळत नसेल, त्या गुलामांना गुलामीचा गर्व वाटत असेल तर समजून कोणाला सांगायचं, हाही प्रश्न निर्माण होतो. पण तरी सुद्धा माझ्यासारखे तळमळ करणारे जे असंख्य कार्यकर्ते आहेत ते कधी हार मानणारे नसतात. कारण त्यांचा पिंड येथील आणि जागतिक महापुरुषांच्या त्याग आणि संघर्षाच्या समर्पणातून घडलेला असतो. म्हणून त्यांचं जीवन ध्येय त्या महापुरुषांच्या क्रांतीतून ठरलेलं असतं. म्हणून ते निराश होत नाहीत, त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित राहतो. कितीही संकट आले तरी त्यांचा आत्मविश्वास ढळत नाही आणि म्हणून ते गप्प बसत नाहीत. आणि अशी लोक बोटावर मोजून आहेत की माझ्यासारखे गप्प बसत नाही, म्हणून चळवळी टिकतात. आणि चळवळी टिकतात म्हणून क्रांतीची उत्क्रांती का होईना करते, परंतु क्रांती थांबत नाही, उत्क्रांती थांबत नाही, क्रांती घडल्याशिवाय राहत नाही. हे या खऱ्या कार्यकर्त्यांचं योगदान आहे. आज या व्यवस्थेने पहा, मोठमोठ्या न्यूज चॅनल्स संपूर्ण अडाणी यांनी विकत घेतल्या, परंतु आदरणीय दीपक शर्मा साहेबांसारखे, आदरणीय अशोक वानखेडे सरांसारखे, आदरणीय निरंजन टकले सरांसारखे, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील असलेले आदरणीय मोहम्मद प्राचा साहेब असतील, त्यानंतर भानुप्रताप यादव सर असतील, अनेक सर्वोच्च न्यायालयाचे वकील असतील जे त्यांना न्यायालयानं त्यांच्या याचिका फेटाळून जरी लावले असतील, ऍडव्होकेट प्रशांत भूषण सर असतील, ही सगळी मंडळी जी चळवळीतली कार्यकर्ती आहे, आपल्या व्यवसायाबरोबरच चळवळीला अग्रस्थान दिलेलं आहे, अशा व्यक्तींच्या आदर्शाच्या बळावरच आमचा देश आणि महाराष्ट्र टिकून आहे. जरी यांना प्रस्थापित मीडियाने हाकललेलं असलं तरी यांनी स्वतःच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या देशाचं आणि राज्याचं, संपूर्ण देशाचं जागृती त्यांनी करत संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. आणि ते प्रसार माध्यम जर आज नसती तर निश्चितपणे आम्हाला या देशामधून हद्दपार सुद्धा व्हावं लागलं असतं. ही सुद्धा शोकांतिकेची वेळ आमच्यावर आली असती. परंतु असो, हरकत नाही. आमच्या या सर्व प्रकारच्या त्यागाला, कृतीला, जागृतीला, संघर्षाला समर्पित होणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो. आम्हाला कोणी जबरदस्ती केली की नाही तुम्ही हे काम करा, आम्ही यामध्ये स्वतः वाहून घेतलेला असतो. त्या का वाहून घेतलेलं असतं की
जे दूरदृष्टीनं विचार करतात, कोणी असो माझ्यासारखे, जे दूरदृष्टीनं विचार करतात आणि जेव्हा इतिहासातून आलेला मागचा भूतकाळाचा इतिहास जेव्हा या देशाचा आणि राज्याचा पाहतो, ते प्रवाह जो वाहत जात असतो, तो प्रवाह कशा पद्धतीनं घातक परिणामाकडे जाणार आहे हे जेव्हा दूरदृष्टीच्या व्यक्तीला कळतं, तेव्हा त्यांच्यातली सतत बुद्धी जागृत होते आणि त्या प्रवाहाला दिशा देण्यासाठी किंवा त्या प्रवाहाला थांबवण्यासाठी किंवा त्या प्रवाहाला वळण देण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याची तयारी सुद्धा तन मन आणि धन समर्पित होऊन करण्याचा उत्साह निर्माण होतो. तो यासाठीच की आमच्यावरती महापुरुषांचे जे काही कर्ज आहे ते फेडण्यासाठी संधी समजून आम्ही ते काम करत असतो. आणि विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचे स्वार्थी अपेक्षा नसते. केवळ आणि केवळ येथील सर्वसामान्य भारतीय नागरिक हा जागृत असला पाहिजे, कृतीतून सिद्ध झाला पाहिजे, रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर तेही केलं पाहिजे, कारण त्यांच्याच आणि आमच्या भावी पिढीच्या कल्याणासाठी. येथील व्यवस्थेने मित्र आजपर्यंत ओपन चॅलेंज सांगत असतो आणि सांगत आलेला आहे, या देशाच्या संविधानावरती आमचं केंद्र सरकार आणि इतर सर्व राज्य सरकारे 100% चालली असती तर या देशातला एकही शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केला नसता, कुठल्याही प्रकारचे आतंकवादी कारवाया घडल्या नसत्या, नक्षलवादी आमच्या देशात तयार झाले नसते, जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची वेळ आमच्यावर कधीच आली नसती. एवढंच काय, जेवढ्या काही या देशामध्ये चळवळी घडतात, वेगवेगळ्या पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते त्यामध्ये कार्यरत असतात, त्यांची निर्मिती सुद्धा झाली नसती जर 1952 पासून या देशातलं सरकार आणि राज्यातील सरकारे संविधानावरती 100% देश चालवण्यात यशस्वी झाले असते तर. आणि आज तर 75 वर्ष पूर्ण होऊन या देशाचा संविधानाचा इतिहास पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहे. जर 2019च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जर आपण तसंच ठेवून त्या मशीनवरच जर बटन दाबत बसलो तर अब की बार 400 पार राहणार नाही, तर अब की बार 500 पार होईल आणि 100% संविधान बदलण्याचा जो घाट या RSS ने 100 वर्षापासून 1950 पासून जो घाट मनामध्ये ठेवलेला आहे तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जर टाळायचं असेल तर आज आता ताबडतोब या क्षणापासून या संविधान दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सव वर्षापासून येणारी संपूर्ण दिवस जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटत नाही, त्याचबरोबर जोपर्यंत संविधानातल्या मूलभूत हक्काची जाणीव ओबीसी बहुजन समाजापर्यंत होत नाही, तोपर्यंत हा रस्त्यावरचा लढा आम्हाला लढावा लागणार आहे आणि आम्हाला त्या पद्धतीनं जावं लागणार आहे. याशिवाय दुसरा मार्ग नाही. केवळ आणि केवळ आणि आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षांच्या उपकारावरती जगायचं नाही, कारण राजकीय पक्ष हे सुद्धा आमचे नौकर आहेत. येथील व्यवस्था पूर्ण आमची नौकर आहे, कारण व्यवस्थेसाठी आम्ही नाही आहोत, आमच्यासाठी व्यवस्था आहे. या संविधानातील मूलभूत घटक कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, पत्रकारिता हे चारही स्तंभ हे आज जे कोसळलेले गेले आहेत त्यांना वठणीवर आणण्याचं काम आम्ही या देशाचे मालक म्हणून, आम्ही या देशाचे नागरिक म्हणून, देश माझा म्हणून आम्हाला यामध्ये समर्पित व्हावं लागेल. आणि इथून पुढे रस्त्यावरची लढाई शिवाय दुसरा पर्याय नाही, कारण आमच्या मूलभूत हक्काला ना सर्वोच्च न्यायालय न्याय देऊ शकत, ना राष्ट्रपती न्याय देऊ शकत, ना प्रधानमंत्री न्याय देऊ शकत, ना पत्रकारिता न्याय देऊ शकत, कुणीही न्याय देऊ शकत नाही. तर आम्हाला अत्तदीप भव म्हणजेच तुझा तू दीप हो या न्यायाने आम्हाला आमच्या भावी पिढीचं कल्याण करण्यासाठी कर्तव्यातून, त्यागातून, संघर्षातून समर्पित होण्याची वेळ आज आता ताबडतोब पासून सुरुवात करावी लागणार आहे. जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. आणि त्याचबरोबर केवळ ईव्हीएम हटवल्या गेलं म्हणजे आमचा संघर्ष संपला असं अजिबात नाही, तर ईव्हीएम हटवण्याबरोबरच संविधानातील मूलभूत अधिकारातून जागृत करून संविधानातील जी मूल्य आहेत, लोकशाही, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता, धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या 6ही प्रकारच्या लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्यासाठीच या दोन्ही
पॅरलल मध्ये चालणाऱ्या संविधान जागृती देशाची प्रगती आणि ईव्हीएम हटाव संविधान बचाव या दोन्ही वाक्यानुसार कृतीनुसार आम्हाला आमच्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत रस्त्यावर उतरून लढावं लागेल, लोकांमध्ये जागृती करावी लागेल. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.